ते शेतकऱ्याला आपण मुदत दिली होती की संमतीने आपण भूसंपादन करत आहोत, त्यासाठी शेतकऱ्याने त्याच्यासाठी ॲफिडेव्हिट सबमिट केले पाहिजे. तर त्या मुदतवाढमध्ये आपल्याकडे जवळपास 70% म्हणजे 10 जूनपर्यंत 70% क्षेत्राचे शेतकऱ्यांनी आपल्याकडे संमती दिली होती. 851 हेक्टर ही संमती आपल्याकडे आली होती आणि त्याच्या अंतर्गत आपण 10 जूनपर्यंत जवळपास 950 कोटी रुपयाचं वाटप जवळपास 650 शेतकऱ्याला 650 शेतकऱ्याला केला होता. आम्ही सुरुवातीला जे पैशाचं वाटप केलेलं आहे ते अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना दिलेलं आहे. आम्ही त्याचा उद्देश हा होता की अल्पभूधारक शेतकऱ्याला आपण आधी पैसे देऊ, जेणेकरून ते त्याचा वापर चांगल्या पद्धतीने दुसरी जमीन घेऊन इन्व्हेस्ट करू शकतात. आणि सद्यस्थितीमध्ये असा आम्ही निर्णय घेतल्यानंतर की काही शेतकऱ्याचे आमच्याकडे असे पत्र आले होते, काही सरपंचाचे पत्र आले होते की बरेचसे असे शेतकरी अजून गेलेले आहेत ज्यांना त्याची संमती द्यायची आहे, मात्र त्याचे काही न्यायिक वाद आहे, त्याच्या घरामध्ये काही सामायिक असल्यामुळे सर्वांच्या सोबत बोलणे चालू आहे आणि त्याच्यामुळे त्याने आमच्याकडे पत्र लेखी स्वरूपात मागणी केली होती की आपण हा कालावधी वाढवून द्यावा. आणि आपला सुद्धा उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याचे आपण संमतीद्वारे भूसंपादन करून घेऊ, जेणेकरून जे परतावा भूखंडाचा जे फायदा आहे ते सर्व शेतकऱ्यांना भेटेल. आणि त्या धर्तीवर आम्ही 30 जूनपर्यंत अजून वाढवलेली आहेत आणि 10 जूनपासून आतापर्यंत आमच्याकडे अजून 500 हेक्टरची संमती शेतकऱ्याची आलेली आहे. म्हणजे आता आपली 1216 हेक्टरपैकी 900 हेक्टरची संमती आपल्याकडे आलेली आहेत. आणि उद्या आम्हाला 500 कोटी रुपये अजून शासनाकडून मिळणार आहेत. येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून 2000 कोटी रुपये मिळणार आहेत. आमचा टार्गेट आहे की जून एंडपर्यंत किमान 50% क्षेत्राचे पैशाचं वाटप आम्ही कंप्लीट करू. किमान 3000 एकर आपल्याला घ्यायचे, 1500 एकरचं वाटप संपलं पाहिजे, त्या पद्धतीने तयारी आहे. याच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी लोकांचे वाद आहे आपसात, तर ते संपवण्यासाठी सुद्धा आम्ही विशेष लोक अदालत लावण्यासाठी माननीय न्यायाधीश यांना रिक्वेस्ट केलेली आहे, जेणेकरून लोकांचे जे विषय आहेत ते लोक अदालतद्वारे किंवा आपसीत समजूतद्वारे संपवू शकतात आणि कोणाचे पैसे जे आहेत ते कोर्टामध्ये जाणार नाही. तर या पद्धतीने हे सर्व आमची प्रक्रिया चालू आहे. आम्ही यासाठी सासवडमध्ये अतिरिक्त डेप्युटी कलेक्टरचा सुद्धा अपॉइंटमेंट केलेला आहे, जेणेकरून लोकांचे काही कोर्ट केसेस असेल, बाकी गोष्टी असेल ते तातडीने संपवले पाहिजे. आणि याच्यामध्ये आम्ही आणखीन एक सांगू इच्छितो की आम्ही आवाहन करू इच्छितो की बरेचसे लोक असे जे शेवटचे जे राहिलेले आहेत 25-30%, 25% आता राहिलेले आहेत, त्याचे आम्हाला जे कळते त्याच्यामध्ये मुख्य कारण हा आहे की लोकांचे काही वाद आहे, म्हणजे न्यायिक वाद आहे किंवा आपसात वाद आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमचा अर्ज आमच्याकडे सबमिट करा. जे कुठलेही असे विषय आहेत ते संपवण्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून काम करू. कोणाचे काही सातबारा अजून दुरुस्त झालेले नाही आहे, कोणाचं नाव ॲड झालेले नाही आहे, असे काही केस आहे तर तेही आमच्याकडे आपण सबमिट करावा. ते आम्ही तुमच्या हँड होल्डिंग करून आणि सर्व शेतकऱ्याचे पैसे इमिडिएटली कुठल्याही कोर्टामध्ये न जाता सर्वांच्या खात्यामध्ये जातील ते आम्ही एन्श्योर करून घेऊ. आमचा टार्गेट असा आहे की 15 ऑगस्टच्या आधी 100% भूसंपादनची प्रक्रिया जी आहे ते संपली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष एअरपोर्टचं जे काम आहे बांधकाम ते ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून चालू होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.